नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आपण सध्यावर ठाण्यात भरलेल्या बिझनेस जत्रा 2025 मध्ये आपण जर एखाद्याला कॉम्प्लिमेंट दिली तर आपल्या तोंडातून अगदीच निघेल की वाह काय भारी, आपण अशी कॉम्प्लिमेंट देतो। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर वाह नावाचा होम डेकोर असलेला या ठिकाणी स्टॉल आपल्याला पाहायला मिळतोय। नक्की वाह काय घेऊन आला आहे आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। मॅडम काय सांगाल, वाह नेमकं काय घेऊन आला आहे, काय माहिती द्या। सर्वप्रथम आधी मी सांगेन नमस्कार, मी अनुश्री आचरेकर, वाची मी को फाउंडर आहे। आणि आता जसं तुम्ही जस्ट म्हणालात की आपल्याला एखादी वस्तू आवडली की आपल्या तोंडातून सगळ्यात पहिला आधी निघतो तो शब्द म्हणजे वा। तर तेच आहे आमचे प्रोडक्ट वा। आमचा पर्पज आहे की आम्ही लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणि आनंद निर्माण करतो आमच्या प्रोडक्ट्सद्वारे। तुम्ही बघत असाल आमचा हा वाचा स्टॉल अशा प्रकारे सजला आहे की इथून येणारा जाणारा प्रत्येक व्यक्ती वा काय सुंदर स्टॉल आहे, वा काय तुमचे प्रोडक्ट आहे असं तो वा ना आम्हाला सतत ऐकायला येतोय। तर मग माझे काही प्रोडक्ट्स आहेत ते मी तुम्हाला जस्ट दाखवते। हे आपले कॉटनच्या बेडशीट आहेत, हे दोहर आहे, वरती जे डिस्प्ले केले ते आम्ही कम्फर्टर आमचे प्रोडक्ट आहेत। त्यानंतर अजून तुम्ही जस्ट पुढे पाहाल आमचा हा कलर पण जो आहे त्याबद्दल मी सांगेन। येल्लो आमचा हा हॅपीनेसचा आणि पॅशनचा आमचा हा कलर आहे। त्यानंतर आम्ही वरती पण एक लिहिलं आहे की इंडियाज फेवरेट चॉईस 9.5 मिलियनपर्यंत आम्ही रीच केले। इंडियन्स कांट बी रॉंग, वी आर ट्रस्टेड, रिलायबल अँड लव्ड। सो हे एक आहे। त्यानंतर आमचे हे काही तुम्ही पाहाल प्रोडक्ट टॉवेल्स आहेत, त्याच्यानंतर काही कुशन्स आहेत, कम्फर्टर आहेत, चेअर पॅड आहे। आता आम्ही इथे बिझनेस जत्रेमध्ये आहोत, सो तुम्हाला मला एक दाखवायला आवडेल की या बिझनेस जत्रेसाठी सुद्धा आम्ही ना एक कस्टमाइज असं आम्ही प्रोडक्ट बनवलेलं आहे। असं आम्ही कस्टमाइज प्रोडक्टसुद्धा आम्ही डेव्हलप करतो। त्यानंतर आमचा प्रेझेन्स 3 सेक्टरमध्ये आम्ही आहेत। इथे तुम्ही जसं पाहत असाल तशी आमची ही क्लायंटची लिस्ट आहे। कॉर्पोरेटमध्ये आम्ही फार्मा सेक्टर कव्हर करतो, रिटेलमध्ये आम्ही डीमार्टमध्ये आहोत, होम सेंटरमध्ये आपण सप्लाय करतो आणि आमचा प्रेझेन्स आम्ही ऑनलाईनमध्ये आहोत। त्यानंतर आमची स्वतःची वेबसाईट आहे, सो आम्ही तिथूनही आमचं सेलिंग हा पार्ट चालू असतो। त्यानंतर मला तुम्हाला अजून एक दाखवायला आवडेल, आमची ही संपूर्ण टीम आहे वाची। इथे काही एक असा गेमसुद्धा आम्ही खेळून घेतो आहे लोकांकडून। हा गेम आहे जिथे आम्ही जसं म्हणतो की वा तर आणि आम्ही लोकांच्या आयुष्यात जे आनंद आणि सकारात्मकता आम्ही अशा गोष्टीने पण आम्ही करतो की हा गेम खेळून लोकांना आनंद झाला पाहिजे, तर आम्ही हे करतो। हे विकी आहेत जे इथे म्हणजे त्याचं हे प्रतिनिधित्व करत आहेत, लोकांकडून गेम खेळून घेत आहेत। सो बस कसा अनुभव आहे लोकांकडनं तुम्ही गेम खेळून? लोकांपासून चांगला रिस्पॉन्स भेटतोय आणि लोक आनंदित येतात, त्यांना आनंदित जाते ते आणि त्यांना त्याचा फायदा पण भेटतो आमच्या गेमचा। आणि आमच्या प्रोडक्टपाशी आणि आमच्या कंपनीपाशी जायला त्यांना एक नवीन हे पण भेटतं आयडिया की बाबा हे प्रोडक्ट आहे हे मार्केटमध्ये, म्हणून लोक इथं खूप प्रसन्न होतात। ते असे पण लोक आहेत जे सारखे बोलतात आम्हाला खेळायचे आणि आम्हाला अजून प्रोडक्ट पण घ्यायचे, असे भरपूर जण येऊन गेले आधी। नक्कीच मॅडम काय सांगाल, बिझनेस जत्रामध्ये तुमचं यंदाचं कितवं वर्ष आहे, कसा अनुभव आहे? आमचा हा 4थं वर्ष आहे आणि खूप सुंदर आहे आम्हाला याचा अनुभव येतोय। ही कंटिन्यू सतत गर्दी इथे जी सकाळपासून 10ला चालू होते ती संध्याकाळी म्हणजे अशी कुठेतरी 6-6:30 वाजले की ती गर्दी कमी ओसरायला लागायची। पण आता आम्हाला कालचा असा अनुभव आहे की 7-7:30 जरी वाजले ना तरी लोक म्हणजे चालतच होते, 1-2 का होईना पण चालू होतं। त्यामुळे आम्हाला खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय आमच्या स्टॉलला आणि खूप मस्त वाटते। बिझनेस जत्रा हे आता 2025 चालू आहे, अशी भरपूर येणारी वर्ष आम्ही बिझनेस जत्रेसोबत नेहमी जोडलेले राहू आणि आम्ही नेहमी असणार। नक्कीच आपण पाहिलं बिझनेस जत्रामध्ये मराठी उद्योगांचा देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला सहभाग पाहायला मिळाला। बिझनेस जत्राच्या अशाच अपडेटसाठी ठाणे लाईव्हला आजच फॉलो करा।